हॅलो ऑल, वेलकम टू अवर चॅनल. तर आज आपण लेसन नंबर 6 बघणार आहोत मॅथ्सच्या स्कॉलरशिपमधला. तर क्वेश्चन बेस्ड ऑन द नंबर्स 1 to 100. त्याची एकच एक्सरसाइज आहे, त्यात 50 क्वेश्चन्स आहेत. 15 ते आपण आज सॉल्व करणार आहोत. पहिला क्वेश्चन बघूयात. हाऊ मेनी इवन नंबर्स आर देअर फ्रॉम नंबर 1 to 100. आता इथे 1 to 100 मध्ये आपल्याला जर इवन नंबर्स हवे तर आधी आपण 1 to 10 मध्ये किती येतात बघूयात. 1 to 10 मध्ये किती येणार आहेत? 2, 4, 6, 8 आणि 10 असे किती इवन नंबर मिळाले आपल्याला? 5 इवन नंबर्स. ठीक आहे, 5 इवन नंबर्स. मग 11 to 20 मध्ये आपल्याला किती मिळणार आहेत? 5 इवन नंबर्स. मग 11 to 20, मग 21 to 30, 31 to 40 असे टोटल किती ग्रुप्स आहेत? 10. आणि त्याच्या प्रत्येकामध्ये किती इवन नंबर्स असणार आहेत? 5. सो 10 into 5 केलं आपल्याला किती मिळणार आहे? 50. सो 1 to 100 मध्ये किती इवन नंबर्स आहेत? टोटल 50. सो इथे आपला आन्सर येणार आहे थर्ड ऑप्शन 50. नेक्स्ट बघा. हाऊ मेनी टाइम्स डज 7 ऑकर इन द नंबर्स फ्रॉम 1 to 100. आता 7 नंबर्स किती वेळा येणार आहे 1 to 100 मध्ये ते फाइंड करायचं आहे. चला ते बघूया आपण. 1 to 100 मध्ये आता बघा 1 to 10 मध्ये 1 to 10 मध्ये एकदाच येणार आहे 7. ठीक आहे. त्याच्यानंतर 11 to 20 मध्ये किती वेळा येणार आहे? एकदाच येणार आहे. त्याच्यानंतर 21 to 30 मध्ये पण जो 27 नंबर येणार त्याच्यात 7 एकदाच येणार आहे. ठीक आहे, म्हणजे असं प्रत्येक यात 1 1 1 टाईम येणार आहे. पण जेव्हा 71 to 80 ह्याच्यामध्ये 7 किती वेळा येणार आहे बघा. 71 to 80 मध्ये 71 येईल, 72, 73, 74, 75, 76, 77, 78 आणि 79. इथे किती टाईम्स आला आहे बघा. 7 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 टाईम्स आला इथे. आणि बाकीचे जे म्हणजे एकूण टोटल 1 to 100 मध्ये आत्ताच आपण बघितलं किती ग्रुप आहेत? टोटल 10 ग्रुप आहेत. मग या 10 ग्रुपमध्ये एक हा ग्रुप सोडला 71 to 80चा तर सगळीकडे 1 टाईम्स येतो आहे 7, म्हणजे तो किती झाला? 9 आणि प्लस हे 10. म्हणजे टोटल बघा किती होत आहे? 21 to 30 झालं. त्याच्यानंतर 31 to 40 मध्ये 1 टाईम, 41 to 50 मध्ये 1 टाईम, 51 to 60 मध्ये 1 टाईम, 61 to 70 मध्ये. आता इथे बघा 61 to 70 मध्ये 67 एकदा येणार आहे आणि 70 म्हणजे इथे 2 टाईम्स येत आहे. बरोबर. 71 to 80 मध्ये आपण बघितलं किती वेळा आला? 10 टाईम्स. आणि 81 to 90 मध्ये 1 टाईम आणि 91 to 100 मध्ये 1 टाईम. टोटल बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आणि हे किती झाले? 10 20 टाईम्स. म्हणजे आन्सर काय येणार आहे? 20. तुम्ही पण एकदा लिहून बघा, तुम्हाला कळलं नसेल तर स्वतःहून लिहून बघा आणि काउंट करा. ठीक आहे. इथे फोर्थ ऑप्शन येणार आहे 20. इफ द नंबर 23 to 75 आर रिटर्न, हाऊ मेनी ऑफ देम कंटेन 4 ॲट द युनिट्स प्लेस. युनिट प्लेसला 4 किती वेळा येणार आहे? आता बघा 23 to 75 अशा नंबरमध्ये आपल्याला युनिट प्लेसला 4 किती वेळा आहे ते फाइंड करायचं आहे. मग इथे 23च्या ह्याच्यामध्ये 23 नंतर कुठला येतो? 24. 24 नंतर डायरेक्ट कुठला नंबर येणार आहे जिथे 4 युनिट प्लेसला असेल? 34. 34 नंतर येणार आहे 44. त्याच्यानंतर येणार आहे 54. त्याच्यानंतर येणार आहे 64 आणि त्याच्यानंतर येणार आहे 74. ठीक आहे. आपल्याला 75 पर्यंत नंबर हवेत. म्हणजे मग हे किती टाईम्स आले बघा? 1 2 3 4 5 6 टाईम्स आले. सो इथे सेकंड ऑप्शन येईल 6. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हाऊ मेनी नंबर्स आर देअर नॉट हॅव्हिंग 9 इन द नंबर्स फ्रॉम 1 to 100. म्हणजे असे कुठले नंबरचे 9 नाही आहे एवढे नंबर आपल्याला शोधून काढायचे कुठे? 1 to 100 मध्ये. चला आपण इथे बघूयात. आता 9 आपण कुठे कुठे आहे ते बघूयात आधी. ठीक आहे. 9 कुठे आहे? 9 मध्ये म्हणजे 1 to 9 मध्ये 9ला आहे. मग 19, मग 29, 39, 49, 59, 69, 79, 89 आणि 99 एवढ्या ठिकाणी 9 आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे हा किती वेळा आहे? 10 टाईम्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून 9 कुठे असणार आहे? 91 आपण जेव्हा काउंट करतो इथे 99 झालं, इथे 90 आलेलं नाही आहे.
ठीक आहे. म्हणजे 90 इथे एकदा 9 येणार आहे, त्याच्यानंतर 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98. ठीक आहे. इथे 99 आपण ऑलरेडी घेतलेला आहे, तो इथे घ्यायची गरज नाही. म्हणजे हे नंबर किती वेळ आलेत बघा, हे 10 टाइम्स आहेत आणि हे किती आहेत 9. म्हणजे टोटल किती काउंट झालं त्याचा 10 + 9. जिथे 19 आहे, सॉरी 9 नंबर आहे, मग आपल्याला काय करायला लागेल, जे 1 to 100 नंबर्स आहेत ते 100 - 19 करायला लागेल. म्हणजे काय आन्सर मिळेल आपल्याला. चला, हे तुम्हाला हॉरिझॉन्टल सबट्रॅक्शन येते का, शिकवली असेल तुम्हाला शाळेमध्ये. इथे बघा 0 आहे, 0 - 9 म्हणजे इथे आपण काय करणार, बॉरो करणार, या 10 मधनं एक बॉरो करणार, म्हणजे इथे 10 येणार. सो 10 - 9 = 1. मग इथे किती राहिला, 9 राहिला. सो 9 - 1 = 8. म्हणजे आन्सर काय आलं आहे 81. सो इथे ऑप्शन 3 मार्क करा, 81. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स आर देअर इन द नंबर्स 1 to 100. 3 डिजिट नंबर 1 to 100 मध्ये किती आहेत. सोपं आहे हे फाईंड करायला एकदम. काय फाईंड करायची गरज आहे का. 1 to 99 पर्यंत सगळे 2 डिजिट नंबर आहे. 100 हा फक्त एकच 3 डिजिट नंबर आहे. सो काय आन्सर येणार आहे 3. सो इथे ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी नंबर्स फ्रॉम 1 to 100 हॅव द डिजिट्स 1 to 9 बोथ. 1 and 9 बोथ. मग हे आपल्याला आता फाईंड करायला लागेल. आता इथे फाईंड करताना तुम्ही बघा 1 to 100 मध्ये हे दोन्ही नंबर आपल्याला त्या डिजिटमध्ये हवेत. मग 1 to 9 मध्ये, 1 to 10 मध्ये येणार नाही. 11 to 20 मध्ये कुठला नंबर येईल, 19 येईल. आणि त्याच्यानंतर परत 1 to 9 एकत्र येणार आहेत का, कुठे नाही. डायरेक्ट कुठे येणार आहेत, 91 to 100 म्हणजे कुठला येणार आहे 91. म्हणजे किती टाइम्स येत आहेत ते 1 and 2 टाइम्स. सो इथे आन्सर येणार आहे फर्स्ट ऑप्शन 2. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी नंबर्स फ्रॉम 1 to 100 हॅव द सेम डिजिट इन द युनिट्स अँड 10 प्लेस. असे किती नंबर आहेत की दोन्ही डिजिटला सेम नंबर्स आहेत. मग त्याचं सोपं आहे फाईंड करणं. चला इथे आता कुठले कुठले आहेत बघा. असा 11 आहे, 22 आहे, 33, 44, 55, 66, 77, 88 and 99. टोटल किती नंबर आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे असे किती नंबर आहेत, 9 नंबर्स आहेत टोटल. मग इथे ऑप्शन बघा, सेकंड ऑप्शन आहे 9. नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स हॅव 6 इन देम. आता असे किती 2 डिजिट नंबर आहे ज्याच्यात 6 आहे. म्हणजे 1 आपल्याला कशात बघायला लागेल, 2 डिजिट नंबर बरं का. म्हणजे 11 to 99 एवढे 2 डिजिट नंबर आहेत. मग ह्याच्यामध्ये 6 किती वेळा येईल ते आपल्याला फाईंड करायचं आहे. आता पहिले तर बघा आपण 2 डिजिटमध्ये 60पासून आपण काउंट करूया. 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68 आणि 69. हे टोटल नंबर किती झाले, 10 नंबर झाले. आणि अजून 6 कुठे कुठे येतो, तर 16मध्ये येतो, 26मध्ये येईल, त्याच्यानंतर 36 येईल, 46 येईल, 56 येईल. 66 लिहायची गरज नाही कारण आपण इथे ऑलरेडी लिहिलेलं आहे. सो 76 येईल, 86 येईल आणि 96 येईल. म्हणजे हे वरचे 10 आणि हे खालचे किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे टोटल मिळून किती झाले, हे सगळे टोटल 10 आणि हे 8 म्हणजे किती झाले 18. सो 18 टाइम्स 6 येईल 2 डिजिट नंबरमध्ये. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी नंबर्स फ्रॉम 1 to 100 हॅव द डिजिट 0 ॲट द 10th प्लेस. 10th प्लेसला 1 to 100 मध्ये 0 कुठे असणार आहे आणि किती वेळा असणार आहे. आता बघा तुम्ही 1 to 10 मध्ये जर बघितलं तर इथे 10 प्लेसला 0 कुठेच नसणार आहे. ठीक आहे. 11 to 20 मध्ये कुठेच नसणार आहे. मग कुठे असणार आहे 0, आपल्याला 1 to 100 मध्ये सांगितलं आहे. मग इथेच बघा 100 मध्ये 10 प्लेसला 0 दिसतो इथे. ठीक आहे. म्हणजे 1 टाइमच 0 असणार आहे फक्त, कारण बाकी कुठेच तुम्ही इथे 11 to 20 घेतलं तरी 10th प्लेसला 0 कुठेच नाही आहे. प्रत्येक ठिकाणी नंबर आहे, 0पेक्षा वेगळा नंबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही 21 to 30 घेतलं तरी पण 10th प्लेसला 0 असणार आहे का, नाही. मग 0 कुठे असणार आहे 10th प्लेसला, फक्त 100 मध्ये. सो इथे येईल ऑप्शन 4, 1 टाइम. चला नेक्स्ट बघूयात. 10th क्वेश्चन. हाऊ मेनी नंबर्स फ्रॉम 1 to 40 डू नॉट हॅव द डिजिट 2.
आता आपण डू नॉट हॅव द डिजिट 2 आपल्याला हवं आहे, मग आपण जिथे आहे ते आधी आपण लिहून काढूयात. कुठे कुठे आहे 2, आपल्याला कुठपासून हवेत 1 to 40पर्यंत. सो 1 नंतर 2 आहे इथे, त्याच्यानंतर 12, 20 नंतर बघा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि त्याच्यानंतर 39, 31 नाही, त्याच्यानंतर डायरेक्ट 32 आणि 40पर्यंत हवेत. 40पर्यंत बरं 2 डिजिट येणार आहे का याच्यानंतर? नाही येणार आहे, इथेच थांबायचं आहे. मग हे टोटल नंबर किती आहेत बघा, काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. मग हे जे 13 नंबर्स आहेत ते आपल्याला कशातनं मायनस करायला लागेल? 40मधनं. 40 मायनस 13. सो 10 इथे येणार आहे 10. 10 मायनस 3 इज 7. इथे आला 3. 3 मायनस 1 इज 2. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे? 27. सो ते 27 ऑप्शन 2ला आहे, तो मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी नंबर्स फ्रॉम 1 to 100 डू नॉट हॅव द डिजिट 0. 1 to 100 म्हणजे 0 कुठे कुठे नाही आहे. चला मग आपण परत फाइंड काय करायचं की 0 कुठे कुठे आहे. तर 10मध्ये आहे 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 एवढ्या नंबरमध्ये 0 आहे. ठीक आहे. कशामध्ये? 1 to 100मध्ये. 1 to 100मध्ये. मग हा किती टाईम्स आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल? 100 मायनस 10 करायला लागेल. म्हणजे आपला आन्सर काय मिळतं? 90. म्हणजे 90 असे नंबर्स आहेत ज्याच्यात 0 नाही आहे. सो इथे 3 ऑप्शन मार्क करा. थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी नंबर्स इन ऑल फ्रॉम 1 to 100 आर द मल्टिपल्स ऑफ 20. 1 to 100मध्ये मल्टिपल्स ऑफ 20. मल्टिपल्स ऑफ 20 म्हणजे काय? तुम्हाला हे अजून झाली नसेल ही टर्म. तर मल्टिपल्स ऑफ 20 म्हणजे 20च्या टेबलमध्ये जेवढे नंबर येतात ते सगळे काय आहेत? मल्टिपल्स ऑफ 20. मग आता 20 × 1 केलं की आपल्याला 20 मिळतं. मग 20 × 2 केलं की 40 मिळतं. असं 20ला तुम्ही जितक्या नंबरने मल्टिप्लाय कराल म्हणजे अगदी अनलिमिटेड इनफायनाईटपर्यंत तेवढे सगळे मल्टिपल्स ऑफ 20 असणार आहेत. पण आपल्याला काय हवं आहे? 1 to 100पर्यंतच हवं आहे. सो 20 आहे एक, दुसरा आहे 40, मग 60, 80 आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आहे 100. म्हणजे 1 to 100मध्ये किती मल्टिपल्स आहेत 20चे? टोटल 1 2 3 4 5. सो ऑप्शन इथे 5 मार्क करा. म्हणजे फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द सम ऑफ द स्मॉलेस्ट 1 digit नंबर अँड द ग्रेटेस्ट 2 digit नंबर. आता स्मॉलेस्ट 1 digit नंबर कुठला आहे? 1 आहे. ठीक आहे. इथे सॉल्व करून दाखवते मी. स्मॉलेस्ट 1 digit नंबर कुठला आहे? स्मॉलेस्ट 1 digit नंबर 1 आहे. आणि त्याच्यानंतर ग्रेटेस्ट 2 digit नंबर. ग्रेटेस्ट 2 digit नंबर कुठला आहे? 99. कारण ह्याच्यानंतर जो नंबर असतो तो कुठला येणार आहे? 100 आहे. तो 3 digit असणार आहे. ठीक आहे. ग्रेटेस्ट नंबर कुठला आहे? 2 digit 99. सो 99 + 1. सम म्हणजे काय? सम म्हणजे ॲडिशन. सो 99 + 1 केल्यावर किती मिळणार आहे? 100. सो इथे येणार आहे थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी 2 digit नंबर्स आर देअर फ्रॉम 1 to 100. 2 digit नंबर 1 to 100मध्ये किती आहेत? तर आता बघा 2 digitमध्ये 1 to 10मध्ये एकच येणार आहे. आपण हे सॉल्व करून बघूयात. चला इथे 2 digit नंबर 1 to 10मध्ये एकच येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 11 to 20मध्ये सगळे 2 digit आहेत. सो हे 10 झाले. त्याच्यानंतर म्हणजे हे असे टोटल आपल्याकडे किती 10 ग्रुप्स आहेत. तर 10 ग्रुपमध्ये 8 ग्रुपमध्ये तर 10 नंबर्स असणार आहेत. ठीक आहे. लिहून दाखवते. 21 to 30मध्ये 10, 31 to 40मध्ये 10, 41 to 50मध्ये 10, 51 to 60मध्ये 10. त्याच्यानंतर 61 to 70मध्ये 10, 71 to 80, 81 to 90 आणि 91 to
99च येणार आहे, कारण 100 हा 3 डिजिट नंबर आहे. सो हे किती झाले, 9 नंबर झाले आणि हा एक 1 झाला. म्हणजे टोटल बघा 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे हे 80 नंबर झाले. 80 प्लस 9 किती झाले, 89 आणि प्लस हा 1 किती झाले, 90. म्हणजे आपला आन्सर काय आहे, 90. म्हणजे 2 डिजिट नंबर 90 टाइम्स आहेत, 90 वेळा. इथे सेकंड ऑप्शन येईल, मार्क करा इथे. चला त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन बघूयात आता. हाऊ मेनी नंबर्स नॉट हॅविंग डिजिट 3 आर देअर फ्रॉम द नंबर्स 1 to 100. आता आपण डिजिटचं मगाशी कुठलं बघितलं क्वेश्चन, सेम क्वेश्चन आपण बघितला, तसंच आपण हा सॉल्व करायचा आहे. हे बघा, हा नंबर आपण सेम बघितला होता इथे, की हाऊ मेनी नंबर्स आर देअर नॉट हॅविंग 9 इन द नंबर्स फ्रॉम 1 to 100. बघा आलं होतं आपलं आन्सर 81. सो ह्याचा आन्सर पण सेम येणार आहे, कारण तेवढ्याच वेळात 3 तिथे नाही आहे. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. सेम क्वेश्चन तुम्हाला जो आपण फोर्थ क्वेश्चन सॉल्व केला तसाच आपल्याला हा सॉल्व करायचा आहे, आणि त्याचा आन्सर येणार आहे 81. ठीक आहे, इथे आपलं एक्सरसाइज 6 आपलं संपलेलं आहे. पुढचे व्हिडिओ घेऊन पण मी लवकरच येईल. याच्या आधीचे व्हिडिओ मी 4th स्टँडर्डची स्कॉलरशिपची मी एक प्लेलिस्ट केलेली आहे, माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. तिथे आधीचे सगळे एक्सरसाइज असतील ते तुम्ही बघू शकता. जर तुम्ही डायरेक्ट ह्या 6 एक्सरसाइजवर आला असाल तर आधीचे 5 एक्सरसाइज मी त्या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत, त्याचे व्हिडिओ ते नक्की बघा. थँक्यू.